नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तगुणार्णव। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत पूर्वचर्चेमध्ये मूलाचार प्रदीप या महान ग्रंथात मुनी महाराजांचं किंवा जिनधर्माचं वर्णन करत असताना एक वाक्य वारंवार वापरावं लागलेत, प्रमादरहित. प्रमादरहितचा अर्थ काय? आळसाने रहित. प्रमादचा अर्थ आहे आळस. आळस सोडून कोणतेही कार्य करायला पाहिजे. मग हा विषय फक्त मुनी महाराजांच्या पुरतंच आहे काय? फक्त श्रावकांच्या पुरतंच आहे काय? जिन धर्माबद्दल ज्यांच्या मनात आस्था आणि श्रद्धा आहे त्या सगळ्यांच्यासाठी आहे? हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं, आचार्यांनी सांगितलं की जे महामुनिराज मोह आणि ममत्वाचा त्याग करून सर्वथा अशुभ कर्म आणि परिचयांना जिंकतात किंवा ते जिंकण्यासाठी पृथ्वीवर विहार करत असतात, म्हणजे भूमीवर चालत असतात, असे ते महामुनी महाराज. कसे आहेत ते? तर ते निस्पृह आहेत आणि मुक्तीच्या लालसेसाठी उत्साहित झालेले आहेत. आणि अप्रतिबद्ध म्हणजे ते कर्म बांधण्यापासून दूर आहेत. ज्याच्यामुळं कर्म बांधणार आहे अशा परिणामांच्या पासून ते दूर असणार आहेत. म्हणून ते मुनी महाराज शीघ्र लवकरात लवकर मोक्षाला जाणार. मग आता मौजे डिग्रजवाल्यांनी पंचकल्याण पूजा प्रतिष्ठा महामहोत्सव करण्याचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घेतला. सगळेजण आनंदी आहात, उत्साही आहात, समर्पित आहात, सगळं आहे. पण हा आनंद, हा उत्साह, हे समर्पण स्त्रियांच्या स्त्री पर्यायाच्या छेदनासाठी आणि लवकरात लवकर माझ्या आत्म्याच्या कल्याणासाठी असायला पाहिजे. म्हणजे आत्मदर्शनासाठी असला पाहिजे काय परत प्रदर्शनासाठी असला पाहिजे? याचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. आत्मदर्शनासाठी तुम्ही थोडं जरी केला तरी ते कार्य तुम्हाला सुखाला आणि आनंदाला निमित्त ठरणार. आणि प्रदर्शनाच्या भावनेतून आपण किती जरी कार्य केलो तरी ते कार्य आमच्यासाठी परत संसाराच्या परिभ्रमणाला निमित्त असणार आहे. म्हणून प्रमादरहित हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि विधीपूर्वक हा एक शब्द फार महत्त्वाचा आहे. मला 2 दिवसापासून आपल्यातली काही लोक, मुलं म्हणतात महाराजजी पूजा फार ऐतिहासिक झाली पाहिजे, फार मोठी झाली पाहिजे. मी म्हणतो, मी गर्दीला महत्त्व देणारा माणूस नाही.
मी जिन धर्मामध्ये दर्दी असणाऱ्या लोकांचा विचार करतो. गर्दीच्या आणि ऐतिहासिकच्या नातामध्ये रात्री पाणी पिणं म्हणजे रक्त पिणं आहे, रात्री जेवणं म्हणजे मांस खाण्यासारखं आहे. हे जर सांगितल्यानंतर पण आम्ही त्याच भगवंतांच्या पूजेत रात्री जर जेवण घालत असलो तर गर्दीसाठी आपल्याला पाप मिळवा लागलो का आपण पुण्य मिळवा लागलो? आपला प्रभाव आपल्या जैन धर्माच्या तत्वांचा, विचारांचा, विज्ञानाचा आणि चांगल्या गोष्टींचा प्रभाव सगळ्यांच्यावर झाला पाहिजे. सगळ्यांचा प्रभाव आपल्यावर होता कामा नये. कारण काय याचं? कशासाठी सांगतात? तर पुढं एकच गाथा आहे, त्या गाथेचा अर्थ समजावून घेतला की तुम्हाला कळेल. आचार्य भगवंत म्हणतात, यत्नाचार रहित चलने वाले मुनि के विहार शुद्धि नहीं होती. यत्नाचार, यत्न म्हणजे प्रयत्न. यत्नचा अर्थ काय? प्रयत्न. प्रयत्न म्हणजे काळजीपूर्वक, प्रयत्नपूर्वक, लक्ष देऊन, प्रमाद सोडून, टाळून, आळस सोडून, जे जसं सांगितलंय तसं जे वागत नाहीत अशा मुनी महाराजांची विहाराची किंवा आत्म्याची शुद्धी कधीही होऊ शकत नाही. हा नियम आहे, तुम्ही लिहून ठेवा. कोण कितीही असू दे, काहीही करू देत. तुम्हाला वाटल माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी सवाल घेणार आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला सवाल घेता येणार नाही. पुण्य आणि पापाशिवाय जैन धर्मात काहीही चालत नाही. पुण्य आणि पापाचं महत्त्व आहे. त्यामुळं तुमच्या प्रत्येकाची इच्छा, सौधर्मींद्र, कुबेरेंद्र, जे काय आता पद आहेत, त्या पदाची प्रत्येकाने इच्छा करा. तुमच्याकडे जेवढं पैसे आहेत तेवढ्यालाच तुम्ही बोला. एकदाच बोला, दुसऱ्यांदा नाही बोलला तरी चालतंय. पण जेवढी तुमची शक्ती आहे, जेवढं तुमचं पुण्य आहे, जेवढं तुमची भावना आहे, तुम्ही सहभागी व्हा. लक्षात ठेवा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार. हे पुण्याईनं सगळं मिळत असते, अन्य कशामुळेही मिळत नाही. पुण्याईचा प्रभाव आहे. त्यामुळे एक एक ठिकाणी करोडो रुपये असणारी लोक बघत बसली. आणि कागवाडचं मी उदाहरण कायम देतोय. 4-5 एकर शेत दुसऱ्यांचं करणारा, फाळ्यानं पाहुण्याच्या गावात राहायला आलेला माणूस सौधर्मींद्र झाला. काय झाला? सौधर्मींद्र. 40-40 एकरवाले बघत बसले तिथं. त्या गावची लोक बघत बसली. आणि कितीला सवाल गेला? माझ्या अंदाजानं 5.5-6 लाखाला, काय तर 5.5-6 लाखाला सवाल गेला. सवाल का लोक धरली नसतील तुमचा अंदाज काय? कोरोनाचा काळ, दुसरी लाट आलती आणि त्यावेळेला परत असं झालं, तसं झालं, काय झालं, पुढं कोरोना, म्हणजे जरा असं चाललं होतं. पहिलं ज्याला कायच शंका नव्हती, कष्टाचे पैसे होते, त्यानं सवाल धरून मोकळं झाला. आणि लोक भीतीपुटी पैसे सवाल धरले नाहीत. आणि रेग्युलर काळात जेवढी पूजा मोठी होणार नाही त्याच्यापेक्षा मोठी पूजा त्या कोरोनाच्या काळात त्यांची पूजा झाली. रेग्युलर काळात लोकांना कामं होती, कोण जायतंय कोण येतंय. आता कोरोनाच्या काळात लोक मोकळीच होती, कामच नव्हतं कोणाला, आणि पूजा ठरली. तुम्हाला सांगतो, रोज 15-20 हजार लोक जेवत होती. त्यांनी म्हणले होते लईतले 7,000-6,000 लोक जेवतील. 15-15 हजार, 20-20 हजार लोक जेवत होती. आणि मंडप आणि ती काय भरलेलंच असणार. हे असं आम्ही जैन धर्मात कुठल्याही धर्माचं काम करताना गणित घालायचं नसतंय. मला घोडे किती मिळतील, मला हत्ती किती मिळेल, माझी हत्तीवरनं मिरवणूक किती आहेत, मला शी म्हणजे पंचकल्याण नव्हेच, भगवंतांच्यावर संस्कार करायला मला किती मिळेल. मी 1 मिनिट सुद्धा आळस करणार नाही.
एक विधी चुकवणार नाही, एक मंत्र चुकवणार नाही, मी एक मंगल अष्टका चुकवणार नाही, आयुष्यभर मी हेच केलो आणि पुढं मला भविष्यात हेच करायचं आहे. पण हे 6 दिवस 1 आणि 1 मिनिट 1 आणि 1 सेकंद मला माझ्या जीवनामध्ये परिवर्तन, मला त्याचा लाभ घ्यायचा आहे. आज भगवंतांच्या दगडाच्या मूर्तीवर संस्कार केला आणि त्याला भगवंत बनण्याचा तुम्ही पुरुषार्थ केला बनवण्याचा, तर तुमचा आत्मा भविष्यात परमात्मा होणार आहे, धन संपत्तीनं कधी होणार. कारण आजचेच संस्कार चांगले किंवा वाईट, उद्याची आमची गती, उद्याची जर तुमची दशा योग्य असावी वाटत असेल तर वर्तमानमधली दिशा योग असावी लागते, योग्य. पण आम्हाला लोकांना कळणच आहे. रत्नासारखी पोरगी अष्टकुमारिका झाली, उद्या आम्ही तिला शिकवणार, मोठं करणार, लग्न करणार, लाखो रुपये खर्चणार, आणि आम्ही अष्टकुमारिकाचं नाव तिचं काढलं. तुम्ही लक्षात ठेवा, तिच्या शिक्षणासाठी 50 लाख रुपये खर्चा, तुम्ही तिच्या लग्नासाठी 1 कोटी रुपये खर्चा. पण जैन धर्मात एक मुख्य तत्व लक्षात ठेवा, खरे आईबाप तेच आहेत जे मुलगीला लग्नाच्या अगोदर एकदा अष्टकुमारिका करतात आणि एकदा आपल्या बोटाला धरून शाश्वत समेत शिखरजीचं दर्शन डोंगर चढतात. तेच आईवडील आहेत. शिकवायचं काय, त्याच्यात स्वार्थ आहे तुमचा. आई वडील आहे, तुम्ही पैसे खर्चा लागलाय शिक्षणासाठी, त्याच्यात तुमचा स्वार्थ आहे. मुलांच्या मुलींच्यासाठी माझा परमार्थ काय आहे. आज आष्ट्यात एक मुलगीचं अष्टकुमारिकाचं सवाल घेतले, त्या मुलगीला इतकी सुंदर घर आले, पसंत केलेत, सगळं झालं, पण आई धार्मिक होती, त्यामुळं तिनं सांगितली माझी मुलगी अष्टकुमारिका होऊनच नंतर लग्न करणार, तुम्हाला पाहिजे असलं तर 4 महिने थांबा, नसेल तर तुम्ही कुठली पण दुसऱ्या पोरगी संग लग्न करा, आमच्या पोरगीचं अष्टकुमारिका करूनच आम्ही लग्न करणार. कारण ती स्वाध्यायी आहे, तिला माहिती आहे अष्टकुमारिकाचं महत्त्व काय आहे. अष्टकुमारिका म्हणजे घागरा घालून नाचणं नव्हे, अष्टकुमारिका म्हणजे गजरा घालून नाचणं नव्हे, अष्टकुमारिका म्हणजे पत्रिकातला फोटो नव्हे, अष्टकुमारिका म्हणजे त्या तीर्थंकर मातेची 15 महिने सेवा. ते तीर्थंकर बालक गर्भात येण्याच्या अगोदर सुवर्ण सौभाग्यवती बरोबर 6 महिने गर्भशुद्धीचं कार्य, आणि गर्भात आल्यानंतर 9 महिने त्या मातेचं लक्ष इकडं तिकडं विचलित होऊ नये म्हणून त्या मातेला धर्मामध्ये, धर्मकार्यामध्ये, धर्मविचारामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम ती अष्टकुमारिका करत असते. आणि म्हणून त्या मातेचे विचार सातत्यानं त्या धर्माचे असल्यामुळं तीर्थंकर बालकाचे एवढे विचार मोठे असतात. म्हणजे तीर्थंकराला तीर्थंकर बनण्यासाठी ती अष्टकुमारिका किती महत्वाची भूमिका निभावते. ही अष्टकुमारिकाचं पात्र आहे. एक भाव अवतारी असतात ते, ज्या ओरिजिनल अष्टकुमारिका आहेत त्या नियमानं अष्टकुमारिका ज्या वेळेला तीर्थंकर मातीची सेवा करायला चालू करतात त्यावेळी तिच्या स्त्री पर्यायाचा नाश होतो. सौधर्म इंद्रायणी म्हणजे काय, हत्तीवर शालू निसून बसणं म्हणजे सौधर्म इंद्र, तुम्ही समजा लागलाय. जी माता 9 महिने पोटात ठेवते ती सुद्धा पहिलं दर्शन स्वतःच्या मुलाचं करत नाही. तीर्थंकर बालकाला बघण्याचं पहिल्यांदा सौभाग्य कोणाला असेल तर ते सौधर्म इंद्रायणीला असते. आणि त्या बालकाचं नुसता पहिल्यांदा दर्शन बघितली त्यावेळेला तिचा स्त्री पर्याय नाश होतोय, आणि पुढल्या भावात ती मनुष्यगतीत पुरुष पर्यायात येऊन इंद्राच्या अगोदर ती मोक्षाला जात असते. ही स्त्री पर्यायाची सार्थकता आहे, लक्षात ठेवा.
सौधर्म इंद्राच्या अगोदर तिचा मृत्यू होतोय, आयुकर्म लहान असतं तिचं, आणि ती खाली येते, पुरुष होते, दीक्षा घेते आणि मोक्षाला जाते. इंद्र अजून तिथंच असतो. स्त्री पर्यायाला किती मोठे म्हणजे सौभाग्य असतं. पण आम्ही सौधर्म इंद्र कशात अडकून बसलोय? हत्ती आला नाही, घोडा आला नाही, मला साडी असली दिली, मला किरीट तसलं दिलं. अहो, साडी, हत्ती आणि किरीटमध्ये सौधर्म इंद्राचा मान असला तर 5-10 लाख कशाला खर्च लागलाय? काय द्यायचं काम आहे 10 लाख रुपये? सवाल धरायचं काय काम आहे? कुठल्या पण मिरवणुकीत एक हत्ती, आता तुमच्यात रोज मिरवणुकीत हत्ती आहेच. हत्तीला एक 5-25 हजारचा सवाल धरा, 50 हजारचं शालू नेसा, चांदीचं किरीट घाला आणि बसा, बघा तुम्हाला सौधर्म इंद्रायणी म्हणतात काय. पण कापडी किरीट घालून तुम्ही पांढरी साडी नेसून सुद्धा ज्यावेळी संस्कार करशीला ते लोक तुम्हाला सौधर्म इंद्रायणीच म्हणणार. हत्तीवर बसणं हे सौधर्म इंद्रायणीचं लक्षण नाही, भगवंतांच्या संस्कार करणं हे इंद्रायणीचं लक्षण आहे. कुबेर इंद्र, मी सांगितलं बाळू दादाला असं करू नको खुळ्यागत, ऐक जरा माझं. तो म्हणला मी माझ्या बायकोचं ऐकलं आणि तुमचं काय ऐकतोय? आयुष्यभर साथ दिल्या तिचं ऐकत नाही, तुमचं काय ऐकतोय? पण मी अजून सांगितलोय, अजून संध्याकाळपर्यंत वेळ आहे तुला, ऐक. आम्ही घरात आमच्या मुलांच्या अंगावर वाढदिवसाला, शाना नातवाच्या अंगावर वाढदिवसाला आम्ही फुलं उधळतो, सगळं करतो. कुठला तर राजकीय नव्हता निवडून आला की आम्ही गुलाल उधळतो, हे सगळं करतोय. पण इथं भगवंतांच्या पंचकल्याणिकामध्ये सौधर्म इंद्राच्या आदेशाला स्वीकारून, आदेश मानून आपल्या रोज 14 करोड रत्नांची वृष्टी 15 महिने करून त्या तीर्थंकर बालकाचा ज्या नगरात जन्म होणार आहे त्या नगराला दारिद्र्यता रहित, सगळ्या लोकांचं दुःख रहित, सुखाची उत्पत्ती करणारा ते पद आहे. मी म्हटलं अरे इंजिनियर होऊन तू मस्त 50 घरं आत्तापर्यंत बांधलास, लाखो रुपये मिळवलास, किंमत शून्य. भगवंतांच्या समाव शरीराची रचना करण्याचं सौभाग्य हे सौधर्म इंद्राला नसतं, ते कुबेर इंद्रालाच असतं. भगवंतांची धर्मसभा, भगवंतांचं समावशरण. आत्ता मॅडम जरा त्रास व्हायलाय माझ्या बोलण्याचा. ज्या दिवशी पंचकल्याण पूजा चालू होईल की नाही, सगळ्या लोकांना तुम्हाला नाही जर डोळ्यात पाणी आलं, आम्ही किती खुळापणा केलो, काय आमचा संबंध नसताना आम्ही काय ह्याच्यातनं बाजूला झालो, आमचं काय, आम्ही आमच्या मुलींना का अष्टकुमारिका बाजूला केलं, नक्की तुम्हाला पश्चाताप होणार आहे. मी सत्य बोलायला मागं पुढं कधी भीत नाही. त्यावेळेला इतकं अजून वेळ आहे, अजून वेळ गेली नाही, अजून सगळेजण शाने व्हा. आणि जे शाने झाले नव्हते, देवानं तुम्हाला परत शान व्हायची एकदा संधी दिल्या. 4 वर्षापूर्वी विचार करत करत बसले आणि सुटलं, आणि सुटल्यावर म्हणले अरे मी घेतलो असतो बरं झालं असतं. बहुतेक देवानं त्यांच्यासाठी परत संधी दिल्या. पण आता 8 तारखेला 3 वार झालं, परत तुमच्या आयुष्यात संधी मिळेल नाही मिळेल याची गॅरंटी नाही. ज्या घटना दुर्घटना देशात घडतात त्या चुकीच्या आहेत. आपल्याला कुणाच्या दुःखाची चेष्टा करायची नाही. काही पण वास्तविक सत्य 12 भावनेतलं समजावून घ्यायला पाहिजे. आज अजितजी पवार असतील, त्या विमान दुर्घटनेत झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपानी असतील, आणि काही असे लोक आहेत, काय आज संपत्ती कमी यांच्याकडं, आणि किती मृत्यूसुद्धा कसा असतोय बघा. 3 दिवस अगोदर अजितजी पवार म्हणलेत, 3 दिवस अगोदर, राजकारण लय वंगाळ आहे बाबांनो, तुम्ही धंदा बघा, काम बघा, ह्याच्यात तुम्ही पडू नका, हे शहाण्या माणसाचं काम नवं. आणि कोण नियती कधी बोलवायला येईल तेव्हा कोण राहणार नाही, त्याच्यापुढं कोणाचं काय चालत नाही, त्याला गपगुमानं जावंच लागतं.
आणि त्याच्यात उदाहरण त्यांनी विमानाचंच दिलेत आणि 3 दिवसात असं झालं. तसा नेता परत नाही. सत्ताधारीत पण काम करण्याची क्षमता तेवढीच, विरोधात बसून पण तेवढंच भूमिका ठाम. चांगला माणूस गेला याचं दुःख संपूर्ण भारताला आहे, आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय. पण त्याच्यातनं आम्ही काय शिकायला लागलो? जर एवढ्या मोठ्या, एवढ्या कर्तबगार, एवढ्या धनसंपत्तीशील व्यक्तींना काळ आला तर 1 मिनिटाच्या आत कधी काय होईल गॅरंटी नाही. तुम्ही आम्ही सगळीजण साठवून काय करायला लागलोय? काय करणार काय नेमकं आम्ही? म्हणून हे कुठलं मिरवण्याचं पद नव्हे, हे कुठलं जाहिरातीतल्या पत्रिकेतल्या फोटोचं पद नव्हे. हे पद आहे भगवंतांच्यावर संस्कार करण्याची विधी आहे. आणि ते संस्कार जर आमच्या आत्म्यावर आज झाले तर आमचा आत्मा भविष्यातला परमात्मा होणार आहे. म्हणून इथं सांगितलं यत्नाच्या रहित, प्रयत्नानं रहित असणारा, पुरुषार्थानं रहित असणारे मुनी महाराजजी, महाराज होऊन जर त्यांची शुद्धी होत नसेल तर तुमच्या श्रावकांची शुद्धी कशी होईल? श्रावकांचं कल्याण कसं होईल? श्रावकांचा आत्मा परमात्मा कसा बनेल? विचार करा. म्हणून इथं सांगितलं आता परवा दिवशी इलेक्शन आहे. उद्या आहे काय? हां, उद्या इलेक्शन आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, अगदी महत्त्वपूर्ण विधान मी सांगायला लागलोय. देश सुरक्षित असेल तर धर्म सुरक्षित आहे, आणि धर्म सुरक्षित असेल तर तुम्ही सुरक्षित आहेत. आणि देशाला सुरक्षित ठेवण्याची एकच भूमिका आहे, लोकशाही. आणि त्या लोकशाहीमध्ये एकच अधिकार आहे आम्हाला, मतदानाचा. आणि तो प्रत्येकाने नियमानं, कसलाही प्रसंग असला तरी मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजवायलाच पाहिजे. उद्या कुणाचं लग्न असलं तर त्यांनी पहिला मतदान करून लग्नाला जावं, किंवा लग्न करून 5च्या आत मतदान करायला जावं. नांद्रे आणि कुठं कुठं पंचकल्याण पूजा विधिविधान चालू आहेत, हे असणार कायमचं आपल्याला. पण मतदानाचा हक्क, तुम्हाला जर देशाची सुरक्षितता लोकशाहीमध्ये आहे, आणि लोकशाहीचा हक्क हा मतदानामध्ये आहे, त्यामुळं मतदान हे करायलाच पाहिजे. तो आळस सोडून केला पाहिजे, तर प्रत्येक धर्म, देश, राष्ट्र सुरक्षित असणार आहेत. आज तुम्ही मतदान नाही केला आणि ह्याच पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना उद्या तुम्हाला काम सांगायचा अधिकार आहे? तुमची पोरं म्हणा लागलेत आम्हाला काय मिळवून ठेवलं आहे, तेव्हा तुम्ही आमच्याकडे अपेक्षा ठेवालाय. आणि तुम्ही मतदान न देता तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा कामाची कसं करणार? तुमचा अधिकार आहे, हक्क आहे, तो बजवायलाच पाहिजे. त्याच्यासाठी 5-10 मिनटं आपल्या संसारातल्या, धर्मातले इकडचा तिकडचा वेळ बाजूला काढून तो हक्क बजवा. कारण ती लोकशाही जिवंत ठेवायची आपल्याला. इथं प्रयत्नपूर्वक हा शब्द सांगितला, आणि तो प्रयत्न एवढ्यासाठी असतो, सिंह सादृश्य वृत्तीनाम निष्पाप मार्गचारिणाम विहार शुद्धिरेवात्रा मीशाम या नायत्नचारिणाम. इस प्रकार, अशा प्रकारे सिंह के समान, सिंहा समान आपली निर्भय वृत्ती रखने वाला, निर्भय म्हणजे भयानं रहित प्रवृत्ती ठेवणारा, आणि और पाप रहित मार्ग में चलने वाले, पापान रहित अशा जिन मार्गावर चालणारे, इन मुनियों के, अशा मुनींचीच विहार शुद्धी कही जाती है. अशा मुनी महाराजांचीच विहार शुद्धी सांगितली जाते. जो मुनी, जे महामुनिराज यत्नाचारपूर्वक नाही चलते, म्हणजे प्रयत्नपूर्वक, काळजीपूर्वक विहार करत असताना इकडं बघ तिकडं बघ, गप्पा मार, दंगा करत चल, खाली पायात न बघता डोळे पायात असले पाहिजे, जिभेवर संतुलन असलं पाहिजे, असं व्यवस्थित यत्नाचार प्रयत्नपूर्वक न करता
विहाराची शुद्धी कधी असू शकत नाही आणि त्या साधूची कुठलीही शुद्धी होऊ शकत नाही. हे जसं साधूंच्या बाबतीत सांगितलं तसंच श्रावकांच्या बाबतीतसुद्धा उद्या तुम्ही पंचकल्याण पूजेमध्ये जेवढी शुद्धीपूर्वक विधी करशीला, जेवढं वेळेला महत्त्व देशीला, जेवढं परिणामांना महत्त्व देशीला, तेवढीच ती पूजा सानंद अतिशय ऐतिहासिक होणार आहे. म्हणून सगळ्यांच्या घरात पत्रिका आलेत. सगळ्यांनी नियम अटी वाचा. काय नाही कळल्या तर अजून उद्या संध्याकाळपर्यंत मला विचारा, त्याचे सगळे खुलासा करून घ्या. पण सगळीजण हे मिरवायचं नव्हे, मोक्षाचा मार्ग सौधर्मिंद्र आहे. भगवंतांच्या गुणांच्या वैभवाचं कौतुक करणारं कुबेर इंद्राचं पद आहे. 12 इंद्र सौधर्मिंद्राच्या सभेत बसून मुनी महाराजांच्या तीर्थंकरांच्या पंचकल्याणकाला अनुमोदना देऊन सौधर्मिंद्राच्या परिवारातला घटक होऊन त्या संस्कारामध्ये आणि त्या पूजेमध्ये सहभागी होणारे पद आहे. मातेच्या गर्भाची शुद्धी करून मातेला धर्मध्यानामध्ये स्थिर करून तीर्थंकरांना तीर्थंकर बनण्याच्या भूमिकेतले महत्त्वाची भूमिका माझ्या अष्टकुमारिकाची आहे. विधीची शुद्धी परिविधे कोण 2 लाख दिले, कोण 2.5 लाख दिले, कोण 1 लाख दिले, शुद्धी करणार नाही. भगवंतांच्या पंचकल्याणकात मंडपात विधी बांधायचा आहे. ज्या विधीवर संस्कार होणार आहेत त्या विधीची शुद्धी सौधर्मिंद्र सुद्धा करणार नाही, इंद्रायणी करणार नाही. त्या विधीची शुद्धी कोण करणार? सुवर्ण सौभाग्यवतीने अष्टकुमारिका, बाकी कोणी करू शकत नाहीत. लक्षात ठेव. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. आणि आम्ही त्याला मनोरंजनाची व्यवस्था समजायला लागलो, आम्ही त्याला मान सन्मानाची व्यवस्था समजायला लागलो, आम्ही त्याला असल्या नाही. विधी समजावून घ्या, नीती समजावून घ्या, त्याचं दर्शन म्हणजे श्रद्धा काय आहे ती समजावून घ्या. प्रदर्शनासाठी आणि ह्याच्यासाठी हे धर्म नाही, हा कार्यक्रम नाही. सगळ्यांच्याकडे अजून आज उद्या 2 दिवस वेळ आहे. सगळ्यांनी विचार करा, सगळ्यांनी त्याच्याबद्दल मनामध्ये परिणाम करा, भाव करा. आणि अत्यंत 24 वर्षानंतर पंचकल्याण व्हायला लागलेलं आहे. परत पुढल्या वेळी पंचकल्याण होईल का याची गॅरंटी नाही. हे सलग 3रं पंचकल्याण काय, 82 नंतर काय, 84 नंतर, 87 नंतर, 2002ला झालं, 2002 नंतर आता 24 वर्षांनी झालं. म्हणजे 87 नंतर पूजा 99ला व्हायला पाहिजे होती, ती पुढं 4 वर्षानं 3 वर्षानं झाली. आता 2002 नंतर 2014-15ला पूजा व्हायला पाहिजे होती, ती 2024ला म्हणजे 10 वर्षानं पुढे गेली. आता 2026ची पूजा किती वर्षानं होणार? पंचकल्याणकच होणार काय विधान होणार? ते झालं तर आम्ही त्याच्यात असणार काय याची कुठलीही गॅरंटी नाही. सुनीताई, तू मिळवलेला पैसा इथंच असणार आहे, घर इथंच असणार आहे, शेत इथंच असणार आहे, सोनं घालून सोनं मिरवणार आहे, सगळं करणार आहे. पण पुढल्या पंचकल्याणपर्यंत मी असेन घेण्याची गॅरंटी. तुम्ही मिळवलेलं सगळं इथं असणार आहे, पण त्याचा आनंद घ्यायला तुम्ही नसणार आहे. म्हणून नसणार आहे जर तर गॅरंटी नाही. म्हणून ज्याचा आनंद मला घ्यायचा आहे त्याचा आनंद मीच घेतला पाहिजे, बाकीच्यांच्यासाठी मला विकल्प करून चालणारं नाही. या सगळ्या गोष्टीचा महत्त्व आणि त्याचं अतिशय समजावून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं आलेल्या संधीचा फायदा करून घ्या. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.